आज मी खूप घाबरले का ते पुढे सांगतेच. तर असा पहाडी रस्ता उतरून आम्ही शॉर्टकटने कारगिलच्या मेल्यामध्ये पोहोचलो होतो बघा. तर इथं बघा वेगवेगळ्या डेकोरेशनच्या वस्तू होत्या, लाकडी वस्तू होत्या वेगवेगळ्या आणि मुलांसाठी स्विमिंग पूल पण होता छोटासा आणि इकडे लाकडी वस्तूंच्या वेगवेगळ्या डिझाईन होत्या छोट्याशा आणि इकडे खेळण्याचं दुकान पण होतं आणि इथं लडाखच्या लोकल महिला पण स्वतःचं सामान विकायला बसल्या होत्या आणि इथं भूत बंगल्यामध्ये मुलं गेली होती श्रेयश पहिल्यांदा. तर मला ते बघून खूप घाबरलं होतं, की तो घाबरला म्हणून. पण तो आल्यानंतर हसून-हसून सांगतोय, की हा घाबरला म्हणून. तर त्यामुळंच मी घाबरले होते, की पहिल्यांदाच भूत बंगल्यात गेला आणि कसं काय तो हे म्हणून मला भीती वाटत होती. तर नंतर आमचा मोर्चा खाण्याकडे वळला. इकडं स्वराने आईस्क्रीम घेतलं होतं, इकडं पोटॅटो स्प्रिंग रोल दिला होता मुलांना आणि इकडं लगेच मग पाणीपुरी. कोणत्याही यात्रेत जावा, फेस्टिवलमध्ये जावा, पाणीपुरी तर सगळ्याची फेवरेटच असते. तर नक्की कमेंट करून सांगा, की पाणीपुरी कोणाकोणाला आवडते. आणि भेळ तर इतकी छान होती, की ते मांडलेलीच बघून घेतली, पण त्याला टेस्ट काय एवढी छान नव्हती. इकडं हर्बल औषध होती, इकडे चपल्याची दुकानं पण होते आणि ह्या पाळण्यामध्ये बघा श्री आणि त्याचे फ्रेंड बसले होते आणि इकडं तर हे लांबूनच बघितलं जम्पिंग जपापूर काय स्वराला चढवलं आणि स्वराला ह्याच्यात बसायचं होतं सुरुवातीला बसले खरे पण नंतर घाबरायला लागले. नंतर काही गेम्स होते ते पण खेळले गेले आणि नंतर ह्याच्यामध्ये पण स्वराला सोडलं होतं पण तिथं जे उड्याच मारायचं काम केलं आणि नंतर झाला आमचा परतीचा वेळ. घरी आल्यानंतर बघा कॅक्टस आणलं होतं मेल्यातून तेच खेळायचं चालू होतं. बाय.